यवतमध्ये काल काही पोस्टवरून खूप गदारोळ माजला, हाणामाऱ्या देखील झालेल्या आहेत, कसं पाहताय? महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात. महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता. लहान लहान घटनावरून दंग्यांचे भडके उडत आहेत, हल्ले होत आहेत प्रार्थनास्थळांवर, सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकींना सामोरं जायचं. हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण ठरलेलं आहे. कोणत्या विषयावरती त्याला धार्मिक रंग द्यायचा, कुरापती काढायच्या. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. याचा परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योगधंदा आणि रोजगारावर होतो आहे आणि विकासावर होतो. राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की गुंतवणूक वाढली, गुंतवणूक वाढली. अशा दौंड हा औद्योगिक पट्टा आहे. दौंड हा औद्योगिक पट्टा आहे. तिकडे MIDC आहे, त्या भागामध्ये कारखाने आहेत, उद्योग आहेत, बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे. आणि अशा प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या त्याला जबाबदार कोण आहे? पोलीस काय करतात, मंत्री काय करतात, कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रात? ही गंभीर गोष्ट आहे. कृषीमंत्री झालेत आणि कालच त्यांनी वक्तव्य केलं की सरळ कामं कोणी करतं, वाकडी कामं करून ती सरळ करायची. बघा, ते वाकडी कामं करूनच सत्तेवरती आले ना. ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही? शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले. हे वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गानं सत्ता चालवताच येणार नाही. राहुल गांधी जे सांगतायत मतांची चोरी, हे महाराष्ट्रात पण झालं आहे ना. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेले आहेत. मग चलिए, थैंक यू. भारत सरकार ने रशिया से तेल लेना डर गए, ट्रंप को डर गए. भारत सरकार का रशिया का एक पुराना रिश्ता है. हमारे भरोसेमंद साथी है रशिया. रशिया से हम अमेरिका से भी पहले व्यापार और ट्रेड करते आए हैं, लेकिन ट्रंप ने वहाँ से इशारा दिया और यहाँ हमारे लोगों ने रशिया से व्यवहार करना बंद कर दिया. ये ठीक नहीं है. भारत एक संप्रभु देश है, इंडिपेंडेंट कंट्री है, लोकतंत्र है, 140 करोड़ का देश है. हम जिस देश से चाहे व्यापार कर सकते हैं. ट्रम्प हमें नहीं मार्गदर्शन करेगा या धमकी देगा कि आप किससे व्यापार करना चाहिए, नहीं करना चाहिए, किससे ऑयल खरीदना चाहिए, नहीं खरीदना चाहिए. ये हिंदुस्तान को या हिंदुस्तान जैसे देश को, प्रधानमंत्री को ट्रम्प कैसे धमकी दे सकता है? अगर ये हुआ है तो ये गंभीर बात है. प्रधानमंत्री मोदी की, विश्वगुरु की, विश्व में क्या साख है, ये इससे दिखता है. दादागिरी की वजह से कहीं ना कहीं पहलगाम का इंसाफ भी नहीं हुआ, तेल भी महंगा होता जा रहा है. सरकार कारण क्या बताया जा सकता है इसको लेकर? कंप्लीटली फेल है सरकार. ये सरकार कंप्लीटली फेल्यूर है और ये सरकार आगे काम नहीं कर सकी. सरकार के साथ विश्व का एक भी देश खड़ा नहीं है भारत के साथ. ये बहुत ही गंभीर घटना है. राहुल गांधी ने कहा है कि इलेक्शन कमीशन एक वोटर चोरी कंपनी है, जिसको लेकर है ना. महाराष्ट्र में हमने ये वोट चोरी देखी है. हमारा अनुभव बहुत बड़ा है इस मामले में. इस राज्य की जो सरकार अब आई है फडणवीस की, वो वोट चोरी कर कर आई है ना. और क्या है इसमें? ये हरियाणा में हुआ, अब ये बिहार में करने जा रहे हैं. तो राहुल गांधी डटकर खड़े हैं और हम उनके साथ हैं. स्टेज शेअर करणार आहे शेकापचा कार्यक्रम आहे, आतापासूनच तयारी सुरू झाली की काय म्हणणार? आता शेकाप पक्षाचा वर्धापन दिन आहे, स्थापना दिवस आहे आणि सर्वच पक्षांचे नेते तिकडे उपस्थित लावतात. शेकाप पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणातला, चळवळीतला एक महत्त्वाचा पक्ष आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत कष्टकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची कामं शेकाप पक्षाने महाराष्ट्रात केल्यावर त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्यासारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे. मग मुंबईचा लढा असेल, बेळगाव कारवार सीमा प्रश्नाचा लढा असेल, शेकाप पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
आणि कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. अजित पवार आज रायगड दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाचे काही नेते अजितदादांच्या गटात सामील होते. नाही मला माहिती. चला.